नमस्कार. मी कलाकार अविनाश प्रभाकर पाटील. आज एक आपण आगळीवेगळी मुलाखत घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध शिल्पकार अमित रजनी सुरेश सोनावणे सर. नमस्कार. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार सर. सर्वप्रथम नमस्कार. सर, तुम्हाला शिल्पकलेची आवड कुठून निर्माण झाली? ओके. शिल्पकलेचं असं नाही, मुळात माझं जे शिक्षण आहे किंवा जी आवड होती ती शिल्पकलेमध्येच असं नाही तर चित्रकला, शिल्पकला आणि मुळात काय की मी ज्या ठिकाणी वाढलो, ज्या वातावरणात वाढलो तिथे आजूबाजूला नेहमी कलेचंच वातावरण होतं. त्यामुळे मला ह्या गोष्टींची आवड एक उपजत आपल्यामध्ये ते कलागुण असतात आणि मग ते हळूहळू आपले डेव्हलप होत जातात. त्या पद्धतीने झालं आणि नंतर मग त्यातलं पुढचं प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यामध्ये आणखीन पुढे प्रोग्रेस होण्यासाठी मग आर्ट कॉलेजला गेलो आणि मग तिथे पण माझा पहिला ॲप्रोच हाच होता की आपण स्कल्प्टिंगला ॲडमिशन घ्यायचं, शिल्पकलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं. पण मग ते नाही मला वाटलं आणि त्यावेळेस माझ्या काही शिक्षकांनी म्हणा किंवा प्रोफेसर्सने मला असं सजेस्ट केलं की शिल्पकलेमध्ये प्रावीण्य आधी मिळवण्यापेक्षा चित्रकलेमध्ये, कारण ते थोडंसं कठीण असतं. असं याचा अर्थ असा नाही की हे सोपं आहे. आणि शिल्पकलेचा पाया हा चित्रकलाच आहे. हो, म्हणजे तुम्हाला म्हणजे आता इथे तुम्ही ज्या मूर्त्या बघताय तर याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही याला मूर्त्या नाही म्हणू शकत. शिल्प आणि मूर्ती यामध्ये थोडा फरक पडतो. अर्थात आता ती गणपतीची आहे म्हणून आपण गणपतीचं शिल्प असं म्हणत नाही, आपण असं म्हणतो की ती गणपतीची मूर्तीच आहे. पण मुळात कसं असतं की त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन जेव्हा आपण ती घडवतो, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला, शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, सौंदर्यशास्त्राचा अभ्यास आहे आणि त्यानंतर त्याची एक एकंदर पूर्ण घडणावळ आहे. ती पूर्णपणे अनाटॉमिकली म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण त्याला, शरीरशास्त्रानुसार त्याचा जो काही अभ्यास आहे तो त्यातून दिसून येतो आणि म्हणून आपण त्याला शिल्प म्हणतो. पण मूर्त्या जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट मूर्ती ही एखाद्या गोष्टीची मूर्ती आहे, तर मूर्ती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तितका काही तेवढे डिटेल्स असतीलच असं नाही की इट इज व्हेरी सिम्बॉलिकली. हा पण एक सिम्बॉल आहे, पण हा थोडा वेगळ्या पद्धतीने आपण मांडतो आणि ज्याची त्याची पद्धत आहे, जो तो त्याच्या त्याच्या परीने ते शिल्प घडवेल. तुमचा अभ्यास शिल्पकलेविषयी खरंच खूप दांडगा आहे. सरांनी घडवलेल्या मूर्ती आपण पाहतोच आहोत. सर, तुम्ही शाडूच्याच मूर्तींना का प्राधान्य देतात? त्याचं विशेष कारण का? शाडूच्या मूर्त्या म्हणजे कसं आहे की नुसतं शाडूच्या असं नाही, निसर्गाची पूजा आहे. आपण निसर्गाचीच पूजा करत असतो. आपण देवपूजा करतो म्हणजे काय करतो, तर थोडक्यात निसर्गाची पूजा म्हणजे देवपूजा. मग आता त्यामध्ये आपण निसर्गाच्याच घटकांचा वापर केला पाहिजे. आपण जन्म घेतो माणूस किंवा माणूस म्हणा किंवा कुठलाही प्राणी पक्षी असं काही असेल, कीटक मुंगी असेल, हा जमिनीवर राहतो, पृथ्वीवर राहतो, तर आपण सुद्धा त्या निसर्गाचा एक घटक असतो आणि आपण मातीतून आलेलो आहोत. सो मातीमध्येच विलीन होणार आहोत. त्या मातीचे आपल्यावरती खूप म्हणजे आपण उपकार असं म्हणू नाही शकत, तर तिच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक भाग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अशा गोष्टी, अशा वस्तू किंवा असे पदार्थ आपण त्याचा समावेश त्यामध्ये केला पाहिजे मूर्त्या घडवताना किंवा शिल्प घडवताना, की त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण विसर्जित करतो त्यानंतर त्या काही काळानंतर म्हणजे काही वेळामध्ये म्हणा किंवा तासा 2 तासात त्या पूर्णपणे पाण्यात विलीन झाल्या पाहिजेत. मग त्यामध्ये शाडूची माती आहे, त्यामध्ये लाल माती आहे. हल्ली आपण वेगवेगळं बघतो की जसं शेणाच्या मूर्त्या असतात, आणखीन वेगवेगळ्या म्हणजे हल्ली कागदाच्या लगद्यापासून बनवलं जातं. तर असे बरेचसे कॉन्सेप्ट्स आहेत. आणि अलीकडे आम्ही 8 वर्षापूर्वी एक कॉन्सेप्ट आणलेला आहे की जसं बाकीच्या मूर्त्या असतात, आता आपण दगडाच्या मूर्त्या विसर्जन करतो का, नाही करत. लाकडाच्या करतो का, नाही करत. मग ह्या मूर्त्या जशा प्रिझर्व राहू शकतात, त्यांचं मटेरियल तसं आहे, तर मग त्या गोष्टीवर थोडासा अभ्यास केला मी 10 वर्षापूर्वी. आणि मग नंतर गेल्या 8 वर्षापूर्वी आम्ही तो एक फायनल हे झाला डिसिजन की नाही, हे एक प्रॉपर त्याचं प्रशिक्षण घेऊन की
कागदाचा लगदा 25% आणि 15 ते 25% आणि 75% आयुर्वेदिक नैसर्गिक वनस्पती. तुमचं टी मध्ये सुद्धा आलं होतं. हो. पण तो भाग थोडा वेगळा होता, कारण त्यावेळेस फक्त आम्ही कागदाचा लगदा ओके. हा घेऊनच काम करत होतो. कारण जे मी तुम्हाला म्हटलं 10 वर्षापूर्वी जो अभ्यास केला आणि अविनाश पाटकर म्हणून सर आहेत चिंचपोकळीला, तर ते जे ला पहिले शिकवायला होते. आणि त्यावेळेस म्हणजे कसं आहे की हा आत्ताचाच भाग आहे असं नाही, सरकार बऱ्याच योजना चालवत असतं, उपक्रम चालवत असतं, राबवत असतं मोठमोठ्या कारखानदारांसाठी म्हणा किंवा आर्टिस्टसाठी, की तुम्ही POPचं प्रोडक्शन काढण्यापेक्षा किंवा POPच्या मूर्त्या बनवण्यापेक्षा शाडूच्या म्हणा किंवा निसर्गाला धरून ज्या असतील त्या तुम्ही बनवल्या पाहिजे. तर त्याच्यावर ते प्रशिक्षण होतं आणि मग तो एक भाग. आणि मग माझं काहीतरी नवीन मला त्यात ॲडिशन हवं होतं, की आपण ज्या वस्तूंची पूजा करतो त्याच वस्तू आपण त्या कागदाच्या लगद्यामध्ये वापरल्या जास्तीत जास्त प्रमाणात. तर ती जी मूर्ती होईल, जे काही एक शिल्प तयार होईल, ते तुम्ही चिरकाळ वापरू शकता. म्हणजे अगदी त्याला 100 वर्षापेक्षा जास्त सुद्धा एक आयुष्य आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. खूप सुंदर संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स आहेत. आणि अजून एक सर मला विचारायचं होतं, तुम्ही एक आयुर्वेदिकचा एक कन्सेप्टनुसार मूर्ती घडवली होती, त्याच्याबद्दल थोडी माहिती मिळेल का? हां, म्हणजे मी आता त्याच संदर्भात बोलत होतो की जे काही 10 वर्षापूर्वी एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी आम्ही ते मांडले, म्हणजे 8 वर्षापूर्वी. आता 8 वर्ष झाली. मी आहे, त्यानंतर माझे अजून 2 मित्र आहेत, त्यांच्याकडेच ह्या म्हणजे ठाण्यात अजून 3 ठिकाणीच या मूर्त्या आहेत. कारण ही जी संकल्पना आहे की गणपतीची मूर्ती आणायची आणि ती विसर्जन नाही करायची, फक्त पाण्यामध्ये तो विडा विसर्जन करायचा, तर ही कॉन्सेप्ट जी आहे ती लोकांपर्यंत रुजवायला जरा वेळ लागतो. कारण कसं असतं, आपण शिकलेलो असतो, आपण सुशिक्षित असतो, पण काही गोष्टींचा आपल्यावर इतका पगडा असतो की आपण त्या सहजासहजी बदलू नाही शकत. म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत तर त्या नाही होत लवकर, पण अलीकडे त्या गोष्टी रुजतायत, लोकांना पटता आहेत. रॅदर त्या कलाकार म्हणून पटवून द्याव्या लागतात, पण पटतायत. आणि त्या संदर्भातले वेगवेगळे इको फ्रेंडली वर्कशॉप्स म्हणा, म्हणजे कार्यशाळा वगैरे पण आपण राबवत असतो. त्यातूनही तसे मेसेजेस दिले जातात. तुम्ही मागच्या वेळेस राजा शिवाजी शाळेत सुद्धा कार्यशाळा भरवली होती, त्याला सुद्धा जवळजवळ 300 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता सर. त्यावेळेचा अनुभव कसा होता तुमचा? तेव्हा पण शाडूच्या मातीपासूनच आपण कन्सेप्ट ठेवला होता. हो, राजा शिवाजी स्कूलमध्ये आपण तो घेतला होता शाळेमध्ये, लोकमान्य नगरला. कसं आहे की हा एक व्यवसाय, या गोष्टीकडे एक व्यवसाय बनवून बघण्याचा काही माझा उद्देश नव्हता. म्हणजे बेसिकली स्कल्प्टिंगमधलं एज्युकेशन नाही आहे, पण पेंटिंगमधलं करिअर आहे. पण मग हे मी माझ्या घरचा गणपती पहिले मातीचा करत होतो. मग हळूहळू एक जण आमचा गणपती करून द्या, मग हे करून द्या, ते करून. मग हळूहळू चला, कोणाला नाही म्हणता येत नव्हतं, होता वेळ, चला करूया, असं ते करत करत वाढत गेलं. आणि मग हळूहळू त्याला थोडं व्यावसायिक रूप आलं, द्यावं लागलं. आणि दिलं. पण कसं आहे की आता याच्यामध्ये कसं आहे की ही पूर्ण मूर्ती जी काही तुम्ही एवढ्या बघताय, त्याच्यामध्ये अगदी जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला, शरीरशास्त्राचा अभ्यास वगैरे असा सगळा खोलातला आहे, रिअलिस्टिकनेस आहे, वास्तववादीपणा आहे. आणि बाकी जी काही पद्धत आहे बनवण्याची, किंवा तुम्ही त्याची बोटं बघाल, नखं वगैरे इथपासून, म्हणजे आपण जे बोलतो नखशिखांत काम, ते तुम्हाला याच्यात बघायला मिळेल. पण हे करत असताना इथे साचा तुम्ही वापरू शकत नाही. त्यामुळे काय की प्रत्येक मूर्तीला तुम्हाला 3 ते 4 दिवस हे द्यावे लागतात. म्हणजे रोजचे तुम्हाला 7 ते 8 तासाची सिटिंग लागते, त्याच्याशिवाय काही ती मूर्ती घडत नाही. बरं, मातीच्या मूर्त्यां POP सारखं नाही आहे. म्हणजे सपोज आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला गेलो तर एका साच्यामधून दिवसाला तुम्ही 10 ते 12 गणपतींचं प्रोडक्शन काढू शकता एका साच्यातनं दिवसाला. पण तिथेच मातीचं तसं नसतं. मातीची जर मूर्ती तुम्हाला घडवायची आहे हाताने, तर तुम्हाला 3 ते 4 दिवस लागणार. परत मग ते त्याच्या बैठकीवर, डिझाईनवर डिपेंड करतं ती कशी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सर गणपती घडवत असताना कुठल्याही साच्याचा वापर करत नाहीत. सरांची खासियत म्हणजे सरांची बोटं
सरांची बोटच मूर्ती घडवतात, त्यामुळे आपण प्रत्येक शाडूच्या मातीच्या गणपतीतील रचना बघितली तर आपल्याला कोरीव काम दिसूनच येते. तर सर, तुमची प्रत्येक गणपतीची मी एक निरीक्षण केले, डोळ्यांची रचना वेगवेगळी आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक गणपतीच्या डोळ्यावरील भाव सुद्धा वेगवेगळे आहेत. तर डोळ्यांवर तुम्ही विशेष प्राधान्य देतात का डोळे करताना? कसं आहे की प्रत्येक मूर्ती म्हणा, स्कल्पचर म्हणा, काही त्याच्यामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण जीव ओततो. बरोबर. बऱ्याच जणांचं असतं, बरेच जण असं म्हणतात की जेव्हा मूर्तीची स्थापना होते त्याच्यानंतर मग आपण ते काही विधिवत पूजा होते आणि मग त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते. तर माझं असं नाही आहे, मला असं कधीही वाटत नाही, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. जो घडवतो तो घडवतानाच त्याच्यामध्ये ते प्राण ओतले जातात वास्तविक. कारण कसं असतं, म्हणजे तो छोटा लहान मुलगा असेल असं गरजेचं नाही की तो खूप मोठा कलाकार हवा. तुम्ही लहान मुलाला एखादी वस्तू बनवायला द्या, तो सुद्धा ती छोटी छोटी वस्तू काहीतरी त्याच्यामध्ये ते एवढं जीव लावून ते बनवतो आणि जर ते तुटलं, बरोबर. त्याला काही झालं तर ते इतकं त्याच्या जिवारी लागतं की मग तो रडणार. बरोबर. तशी अवस्था आपली होते. म्हणजे हा अनुभव आहे, तो बनवतो ना आपण, त्यावेळेस असं होतं की जर काही झाला पूर्ण बनवून आणि काहीतरी झालं, त्याचं काही निघाला एखादा पार्ट, तर ते आपल्याला फार लागत असतं, जिवारी लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ते प्राण आपण तेव्हाच होतो आणि तेव्हापासून आपण त्याची काळजी घेत असतो. एखाद्या लहान बाळासारखी ती काळजी आपण घेत असतो. डोळ्यांचं म्हणाल तर प्रत्येक गणपतीची म्हणजे मला व्हेरिएशन्स आवडतात कामामध्ये, म्हणून मी प्रत्येक मूर्ती घडवताना एक हातानेच केलेली आहे. साचा न वापरण्याचं कारणही ते आहे, कारण तुम्ही प्रत्येक मूर्ती जर एक तुमची आयडेंटिटी त्यामध्ये येते, बरोबर. एक शैली तुमची येते. म्हणजे तुम्ही बघाल तर थोडेसे कान थोडे सारखे वाटतील, त्यांचं अंगाची शरीरयष्टी तुम्हाला सारखी वाटेल, पण चेहरापट्टी जी आहे ती कुठेतरी निरागसपणा बदलणार. तुम्ही मग आपल्याला पण थोडंसं लहान होऊन काम करून बघावं लागतं त्यामध्ये, असं असतं. सर, खूप सुंदर तुमचे विचार आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा होता, तुमच्या शाडूच्या मातीच्या या कन्सेप्टमुळे निसर्गाचा समतोल हा योग्यपणे राखता येतो का? तर काय वाटतं तुम्हाला सर? नक्कीच राखता येईल. म्हणजे आता जो अवेअरनेस एवढाच वाढलेला आहे, म्हणजे गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये आपण बघतो इको फ्रेंडली. इको फ्रेंडली हे नाव आत्ता आलं आहे, गेल्या काही 10-12 दिवसांत. ट्रेंड, एक प्रकारे ट्रेंड, चांगलीच गोष्ट आहे. पण कसं असतं की प्रत्येक काळानुसार आपण बदलतो. आता असं काही नाही आहे की आत्ताच हे इको फ्रेंडली हे आलंय. इको फ्रेंडली हा प्रकार हा आधीपासून आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत आपण बघितलं, ज्या काही पूजा अर्चा जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण इको फ्रेंडलीच करतो की, असं काही वेगळं नाही आहे. पण आत्ता आपण त्या गोष्टी विसरत चाललो होतो. गेल्या 10-12 वर्षांपूर्वी आपण या गोष्टी मागे पडत चालल्या होत्या आणि त्यामध्ये झालं असं की पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला. होतच चाललाय. आपण POPच्या मूर्त्या काय वापरायला लागलो. मग एका मंडळाने 10 फुटाची मूर्ती बनवली, मग त्याच्यासाठी कॉम्पिटिशन म्हणून आणखीन दुसऱ्या कुठल्या मंडळाने. हे चुकीचं आहे पूर्णपणे. आणि मूर्ती किती मोठी आहे आणि किती ह्याच्यापेक्षा आमच्यामध्ये किती चुरस आहे एकमेकांमध्ये, ह्याहीपेक्षा तुमची मूर्ती जर खूप सुंदर असेल, बरोबर, अगदी तुम्ही ती नखशिखांत रिअलिस्टिक बनवली तर त्यामध्ये भरपूर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला डेकोरेशन करायची फार गरज नाही, अवास्तव खर्च होणार नाही, हो की नाही. तर या गोष्टी आपल्याला हे करता येतील. आणि इको फ्रेंडली हा कॉन्सेप्ट पूर्वीपासून आहे असं म्हणण्याचं कारण असं की आपण जर बघू, आपल्याकडे नागपंचमी असेल तर पूर्वी आई चंदन उगाळून त्याच्याने नाग काढायचे आणि मग ते व्हायची पूजा. तर हा पण एक तोच कॉन्सेप्ट झाला. इवन आपल्याकडे गौरी असतात, गणपती येतात, तर आपण त्या तेरड्याची वगैरे शमीपत्रींची पूजा करतो. आपण मातीपासूनच. आणि पूर्वी कुठे POP वगैरे होतं, नव्हतंच. आता तुम्ही असं म्हणताय, काही ठिकाणी जो शेतकरी वर्ग आहे, म्हणजे मी माझ्या गावाकडे वगैरे असं ऐकलंय की गणपतीच्या किंवा देवीच्या मूर्त्या ह्या मातीच्याच असायच्या आणि त्या विसर्जन कुठे करणार, तर शेतामध्ये एखाद्या झाडाखाली जाऊन ठेवायचं. मग तिथे ते काही कीटक, मुंगी, म्हणजे जो शिधा बांधला जातो म्हणतो ना आपण, दही पोहे वगैरे देतो, त्यामुळे तिथे मुंग्या येणार, मग ते त्या माती पोखरणार आणि मग ती मातीमध्येच विलीन होते. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा ऱ्हास नाही आहे.
आणि हा कॉन्सेप्ट लोकांना कळायला पाहिजे. आणि मला हे कळत नाही, आपण जर स्वतःला एवढं सुशिक्षित म्हणवतो, मी एवढं शिकलोय तेवढं शिकलोय, ही डिग्री मिळवली आहे, ती डिग्री मिळवली आहे, मग आपण विचार का नाही करू शकत साध्या गोष्टींचा. हा एक भाग आहे. सो मला वाटतं की मला काय सगळ्यांना वाटतंच हे. आणि आता आपलं एक कलाकार म्हणून ही गोष्ट म्हणजे अवेअरनेस करणं, त्याबद्दल लोकांना जागृत करणं महत्त्वाचं आहे. छोटी मूर्ती आणा, काही हरकत नाही. आणि एखाद्याची ऐपत नसेल तर त्याने घरच्या घरी बनवा, ओबडधोबड बनवा, चालेल. पण मूर्ती ही नैसर्गिक घटकांचीच पाहिजे, माती कुठली आणि त्यामुळेच निसर्गाचा समतोल आपण राखू शकतो. अगदी. आणि सर, गणपतीच्या मूर्त्या पाहून मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही घडवलेल्या मूर्तींना मुंबई तसेच ठाण्यामध्ये विशेष मागणी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे दरवर्षी मागणी वाढत आहे, तर तुम्हाला काय वाटतं, आपण अजून गणपती घडवायला हवेत जास्त? कारण तुमचे गणपती सर मी स्वतः पाहतोय, दरवर्षी संख्या वाढते. म्हणजे तुम्ही घडवलेल्या मूर्त्या सर्वांना आवडतात, पण आता अधिक लोकांना आवडतात, कारण तुम्ही सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारे पोहोचतायत, सर्वांपर्यंत पोहोचतायत, तुमचं काम पोहोचतंय, कला पोहोचते. काय वाटतं सर तुम्हाला? चांगली गोष्ट आहे, लोक एवढं ॲप्रिशिएट करतायत, आवडतं आहे. आणि मला हे बरं वाटतं की लोकांना पारख आहे. बरोबर, कलाकाराची पारख आहे. पारख आहे, कलाकारापेक्षा कलेची पारख आहे. आणि म्हणजे काय घ्यावं काय नाही, कसं पारखावं, काय बघावं हे कळतं लोकांना. कारण लोकांची आता ती डोळसवृत्ती वाढत आहे. हा एक भाग आहे. बाकी तुम्ही म्हणाल की दरवर्षी संख्या वाढते, तर ती वाढते. आणि काय होतं, लिमिटेड असतात गणपती, कारण खूप करता येत नाही, कारण माझं सगळं वन मॅन शो असतो. आणि एकाच क्षेत्रात असं नाही, असं बरंच क्षेत्रात आहे. मग इकडे काम होते, गाण्याचं कर, नाटकाचं कर, मध्येच इथे कर तिथे कर. त्यामुळे मला थोडंसं स्वच्छंदी असल्यामुळे सगळंच करायचं असतं. काही विद्यार्थ्यांना शिकवलं सुद्धा. पण कसं होतं की एका कमर्शियल लेवलपर्यंत त्यांचा हात अजून जात नाही, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोचवता येत नाही, किंवा ते तिथपर्यंत तयारी दाखवतील तर ते मला थोडंसं वाढीव काम घेता येईल. आणि मुळात म्हणजे हे काम 12 महिने करायचं किंवा याच्यातून खूप काही पैसा मिळवायचा असा काही माझा उद्देश नव्हता. तर तो पुढे कसा असेल माहीत नाही. जर त्याच्या कृपेने ते वाढत गेलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याने मला तेवढा वेळ द्यावा. पण सरांचा एक विशेष खासियत म्हणजे सर छंद म्हणून या व्यवसायाकडे पाहतात. बाकी मी स्वतः पाहिलंय, बाकींचं फक्त पैसा म्हणून पाहतात, पण कलाकार हा शेवटी कला म्हणूनच पाहतो प्रत्येक गोष्टीला. पण एक आहे, म्हणजे आजपर्यंत इतके विद्यार्थी शिकले किंवा काय, जसं तूही शिकलास, मी सुद्धा सरांचाच विद्यार्थी आहे. पण कसं आहे की ह्याच्यामध्ये एक भाग होतो की बऱ्याचदा कलाकारांना असं विचारलं तरी एवढी महाग मूर्ती, इतकं महागडं पेंटिंग, इतकं महागडं चित्र, असं नाही. मग अगदी ते काही जण अगदी भाजीपाल्यासारखं बार्गेनिंग करणं वगैरे हा भाग असतो. पण याच्यामध्ये एक भाग असा आहे की विचार करायला हवा. बरोबर, कळलं का? याच्यामध्ये विचार करायला पाहिजे आपण की समोरची व्यक्ती जर पूर्ण मूर्ती हाताने घडवते, म्हणजे मी असं नाही म्हणत, कसं आहे की श्रोतावर्ग असतो किंवा काही भाविक असतात ज्यांना ते हवं असतं, ज्यांना त्याची खरीच पारख असते, ती लोक ते कम्पॅरिझन करत नाहीत. आणि कसं आहे की प्रत्येकाची जशी कुवत असेल, जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे तो त्या गोष्टी अफोर्ड करतो, त्याबद्दल नो डाऊट. पण कसं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट तेवढी महाग हवीच आहे, बरोबर, तुम्हाला तेवढं म्हणजे अगदी महाग म्हणण्यापेक्षा त्या क्वालिटीचं वर्क हवं आहे, तर तुम्हाला तेवढं स्पेंड करावं लागतं. हा एक भाग. आणि तेवढं आपण सुद्धा जीव ओतून काम करत असतो. हां. आणि कसं असतं, जो श्रोतावर्ग म्हणा किंवा जो भाविक वर्ग आहे ज्यांना ह्या गोष्टी आवडतात तर ते घेतात. पण एक भाग असाही आहे की म्हणजे मला कसं आहे, मला असं म्हणायचं की हा जो रिअलिस्टिकनेस आहे, किंवा रिअलिस्टिकनेस म्हणण्यापेक्षा माझी कला लोकांना आवडते इथपर्यंत ठीक आहे, पण मग ते महागही आहे, मग सगळेच जण नाही घेऊ शकत. पण मग ज्यांना खरंच आता गणपती बसवायचा आहे, जसं मी तुम्ही मला मगाशी म्हणालात की
आपण राजा शिवाजी छत्रपती स्कूलमध्ये हा बरोबर उपक्रम राबवला होता कार्यशाळेचा. आणि याच्या अगोदरही मी काही राबवलेले आहेत किंवा आपण काही मागे लेक सिटी हॉस्पिटल थ्रू केलं होतं कॅन्सर पेशंटसाठी. पण मग याच्यामध्ये एक असा भाग असतो की जी लोक ते अफोर्ड करू शकणार नाही आहेत किंवा आता छत्रपती शिवाजी स्कूलला जी मुलं येत होती ही बऱ्यापैकी स्लम एरियातली मुलं आहेत. पण मग त्यांनी ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी कसा तो गणपती घ्यायचा. मग आपण त्यावेळेस असं केलं होतं, आपण शाळेला टायअप केलं होतं आणि तसे वर्कशॉप्स आपण कंडक्ट करतो 4 दिवसाचे. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी माझं प्रात्यक्षिक असतं, इंट्रोडक्शन असतं काही गोष्टींबद्दल, कसं बनवायला पाहिजे काय, आणि मग त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस मुलं स्वतः ते हाताने घडवतात. त्यांना आपण ते प्रशिक्षण देतो. मग ती मूर्ती अगदी छोटीशी असते, अगदी 6 ते 7-8 इंचाची ते करतात. आणि मग त्यातले ज्यांच्यामध्ये खूप चांगले कलागुण आहेत ते आणखीन चांगलं घडवतात. अगदी म्हणजे आपण त्यावेळेस बघितलं की एक 75 वर्षाचे आजोबाही आले होते तेव्हा. आणि शाळेतील शिक्षक सुद्धा सामील झाले. हो. पण केलं त्यांनी. आणि मला हे सांगायला आवडेल की त्यावेळेस मला त्या तिकडच्या सरांनी प्रिन्सिपलने असा एक छान रिप्लाय दिला होता की त्या जेवढ्या मुलांनी ते गणपती बनवलेले ज्यांच्या घरी ते बसायचे, तर जवळपास काहीतरी 150 मुलांनी ते घरीच बसवले गणपती, त्यात स्वतः घडवलेले आणि ते खरंच सत्यात उतरली. आणि ते घरीच विसर्जन केले. म्हणजे कुठलंही पाण्याचं प्रदूषण नाही, काहीच नाही. मस्त घरच्या घरी बनवलं. गणपती घडवतानाचा मानसिक आनंद हा वेगळाच होता. तो वेगळा होता आणि तो खऱ्या अर्थाने मला त्या आजोबांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला. नक्की सर, खूप सुंदर स्वभाव आहे तुमचा सर्वप्रथम, आणि तुमच्या विषयी बोलावं तितकं कमीच, कारण गणपतीच्या मूर्त्यात सर्व काही सांगून जात आहेत. तर आजची मुलाखत पाहून मला खूप आनंद वाटतो की मी एक अतिशय मोठ्या कलाकाराची मुलाखत घेतली, याचाच मला सर्वात मोठा आनंद आहे. आणि आज आपण इथेच ही मुलाखत एक प्रकारे समाप्त करतोय. मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद.